गणपतीची सुट्टी संपली आणि आता आमचं लाडू मुंबईला निघालंय आणि त्यात आमच्या सरकारांच्यावर का नाही लाडूचा जीव लय जडलेला. आमचं लाडू काकीला म्हणते, काकी मला नाही जायचं मुंबईला. मग आमच्या सरकारांनी चॉकलेटला पैसे देतो म्हणून कसं तरी लाडूला मुंबईला जायला तयार केलं. मग गावच्या 4 दिवसाच्या मैत्रिणीसनी मिठी मारली आणि लाडू म्हणलं चला का मला गाडीपर्यंत सोडायला. आमचं लाडू वर्षातनं कधीतरी गावाला येतं का नाही, त्यामुळे जाताना लय बेकार वाटतं. एकदा असं वाटतं का नाही की ही ट्रॅव्हल्स अशी परत आली पाहिजे आणि आमचं लाडू पळत आमच्याकडे आलं पाहिजे. मग संध्याकाळी कोकड पोलीस ठाण्याचे साहेब का नाही सगळ्या मंडळांनी माहिती द्यासाठी आलेली. तर साहेबांनी सांगितले विसर्जनाच्या दिवशी का नाही गावातल्या सगळ्या मंडळांनी दंगामस्ती अजिबात करू नका. सगळ्या मंडळांनी एकामेकांनी सहकार्य करून का नाही मिरवणूक चांगली होऊन जाऊ द्या. मग आमच्या घराच्या वास्तुशांतीला सगळ्या पोलीस बंधूंना आमंत्रित केलेलं, पण ड्युटीमुळे का नाही त्या दिवशी कुणालाच येता आलं नव्हतं. म्हणून योगायोगानं त्या सगळ्यांना का नाही घरी आज चहासाठी आमंत्रित केलं. सगळ्यांना आमचं घर लय आवडलं आणि चहा बरोबर 15-20 मिनिटं गप्पा गोष्टी पण झाल्या. ड्युटी मधून सुद्धा वेळ काढून साहेब आमच्या घरी आलं तर का नाही, त्यामुळे आम्ही दोघांनी सगळ्यांचा मनापासून आभार मानले. मग न्यू मंगलमूर्ती मित्र मंडळानं का नाही साहेबांना आरतीसाठी आमंत्रित केलेलं. आपल्या पोलीस बांधवांना गणेश चतुर्थीच्या काळात का नाही बंदोबस्तामुळे अजिबात सुट्टी नसत्या, त्यामुळे त्यांना किती पण इच्छा असून सुद्धा का नाही ते आपल्या कुटुंबाबरोबर गणेश उत्सव साजरा करू शकत नाहीत. त्यामुळे पोलीस बांधवांना आपल्या मंडळात आरतीसाठी मान देऊन का नाही मंडळातल्या कार्यकर्त्यांनी आज लय भारी काम केलं.